नमस्कार. तेजस्विनी कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण ज्या तेजस्विनीला भेटणार आहोत ती ग्रामीण भागामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरघोस कार्य केल्याबद्दल तिला 2 पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलाय. आपण भेटणार आहोत दीपाली कुलकर्णी यांना. नमस्कार दीपाली ताई, कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. संगीत क्षेत्रामध्ये तुम्ही आता सध्या कार्यरत आहात, ग्रामीण भागामध्ये तुम्ही कार्य करताय. मुळात तुमचा स्वतःचा संगीत प्रवास कसा सुरू झाला? आमच्याकडे घरात पहिल्यापासूनच संगीत विषयाची आवड होती आणि माझे वडील स्वतः संगीत विशारद, गायन आणि हार्मोनियममध्ये आहेत. त्यामुळे संगीताचे बाळकडू आम्हाला लहानपणापासूनच मिळालं. घरात संगीतास पोषक वातावरण असल्याने आम्ही कायम लहानपणापासूनच गाणी आमच्या कानावर पडायची, ऐकायचो, गुणगुणायचो. आणि साधारणतः वयाच्या 7व्या वर्षी वडील मला एके दिवशी संगीत विद्यालयात घेऊन गेले आणि तिथून माझे संगीत प्रशिक्षण सुरू झाले. शास्त्रीय संगीताचे शिक्षण मी माझे गुरु माननीय आनंदराव आढाव यांच्याकडे 15 वर्ष घेतलं आणि त्यानंतर मग कल्याणचे माननीय श्रीकांत रानडे यांच्याकडे मी सुगम संगीताचं प्रशिक्षण घेतलं आणि अशा पद्धतीने दोन्ही विषयांमध्ये माझा प्रवास सुरू झाला. तुम्ही स्वतः शिकत गेलात, संगीत शिकत गेलात आणि त्यानंतर आता संगीत शिकवायला सुरुवात केलीत आणि स्वतःचं संगीत विद्यालय सुरू केलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर संगीत विद्यालय सुरू करावं हे तुम्हाला कसं सुचलं? लहानपणापासूनच माझा धडपडा स्वभाव आणि एकीकडे कॉलेज शिक्षण चालू होतं, माझं संगीत शिक्षण पण सुरू होतं. पण अशा वेळेला आपण काहीतरी करावं ही मनात खूप प्रबळ इच्छा होती. त्यामुळे हे दोन्ही शिक्षण सुरू असतानाच मी घरात संगीत शिकवायला सुरुवात केली. संगीताचे क्लासेस घ्यायचे आणि पुढे मग लग्न झालं, मुलगी झाली. या बापामध्ये मी थोडीशी अडकले आणि सासरी गेल्यानंतर मिस्टरांची कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे आणि कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये मग कॉम्प्युटरविषयी मला नवीनच होता खरं. आणि त्यांनी मला मात्र पूर्ण कॉम्प्युटर साक्षर केलं. अगदी सगळे कोर्सेस व्यवस्थित शिकवले आणि नंतर मी स्वतः कॉम्प्युटर शिकवायला लागले. असं थोडंसं माझं फील्ड चेंज झालं होतं मधल्या काळात. म्हणजे संगीत प्रवास थोडासा थांबला होता का त्यावेळेस? थोडासा थांबला होता. आणि मग पुढे पुन्हा असं डोक्यात आलं की कॉम्प्युटर विषय तर ठीक आहे, पण मूळ आपली आवड संगीताकडे जास्त आहे. त्यामुळे साधारणतः एक 2002 साली मोठ्या प्रमाणात आम्ही संगीत विद्यालय सुरू केले. शारदा संगीत विद्यालय या नावाने स्वतःची संस्था सुरू केली. अर्थात या सगळ्या गोष्टींना सासरच्यांचा भक्कम आधार, माझ्या पतीचं सहकार्य, त्यांना सुद्धा संगीताची खूप आवड आहे, त्यांचा पण आवाज खूप छान आहे आणि अशा सगळ्या गोष्टी सगळ्या जमून आल्या आणि म्हणूनच मी या प्रवासात पुढे वाटचाल करू शकले. निश्चितच घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय आपण कुठलंही काम सहजरीतीने करू शकत नाही. पण तुम्ही आता काम करताय ते सध्या ग्रामीण भागात जास्त कार्य करताय, तर तुमचं काम नक्की कुठे आणि कशा प्रकारे सुरू आहे? साधारणतः 2002 साली आम्ही जे संगीत विद्यालय सुरू केलं तेथे शास्त्रीय गायन, शास्त्रीय हार्मोनियम वादन, तबला वादन, सुगम संगीत गायन, सुगम संगीत हार्मोनियम वादन, कॅसिओ वादन, तसेच भजन हे सगळे विषय आम्ही सुरू केले. हे सगळे विषय सुरू झाल्यानंतर लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळाला. कारण की एकाच छताखाली एवढे सगळे विषय शिकवणारं कोपरगावातलं हे पहिलंच असं संगीत विद्यालय होतं. कोपरगावामध्ये. आणि त्याला मग एवढ्या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर आम्हाला मोठ्या वृक्षामध्ये करायचं होतं. त्यामुळे आम्ही त्या दिशेने वाटचाल सुरू केली. तर हळूहळू आम्ही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणं हा आमचा उद्देश होता. तर विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेत गेलो आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना संधी मिळत गेल्या आणि मुलांची प्रगती झाली. जसं आम्ही मन उधाण वारायचे हा शाळकरी मुलांसाठी एक कार्यक्रम घेतला होता. त्याच्यात अगदी लहान लहान मुलंसुद्धा अवघड गाणी, भावगीतं, भक्तिगीतं वगैरे सहजगत्या म्हणून गेली. बाहेरच्या कार्यक्रमासाठी सुद्धा मुलांना निमंत्रण यायला लागली. आता मागच्याच महिन्यात जळगावला आम्ही एक सुरांची गमाल आणि श्रोत्यांची धमाल हा कार्यक्रम सादर केला. त्याचं जळगाव आकाशवाणीवरून सुद्धा त्या कार्यक्रमाबद्दल बातमी प्रसारित झाली होती. बाकी आपले TV शोज वगैरे जे होतात त्याच्यात मुलांना बऱ्याच संधी असतात. अशा शोच्या तयारीसाठी सुद्धा आम्ही तयारी वर्ग घेत असतो. तशा वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. तसंच मागे एका सीडीच्या रेकॉर्डिंग करता मुलांना मी औरंगाबादला एका स्टुडिओत घेऊन गेलो होतो. त्यामुळे मुलांना रेकॉर्डिंगचा सुद्धा अनुभव आला. बरोबर आहे. तर असे विविध आम्ही उपक्रम करत असतो. खूपच चांगली गोष्ट आहे, कारण ग्रामीण भागामध्ये एवढ्या सोयीसुविधा उपलब्ध जिथे नसतात तिथे तुम्ही अशा मुलांना काय म्हणता येईल आपल्याला बाहेरच्या जगामध्ये जास्त न्यायचा तुम्ही प्रयत्न करताय. आणि आपल्याकडे फक्त लहान वयोगटातलीच मुलं येतात असं नाही, तर अगदी 70-75 वर्षापर्यंतचे पण व्यक्ती येत असतात, ज्याच्यात आजी आजोबा सुद्धा असतात. अशांसाठी सुद्धा आपण कार्यक्रम आयोजित करत असतो. जसं मागे आम्ही भारतीय पारंपरिक आपले सण असतात तर सण आणि उत्सवांवर आधारित गाणी आणि मंगळागौरीचे खेळ हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. आणि त्या कार्यक्रमाला इतका आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला
की शिर्डीला साईबाबांच्या मंदिरात आम्हाला तो कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली अरे वा. आणि कोपरगाव नगरपालिकेने सुद्धा आम्हाला तो कार्यक्रम प्रस्तुत करण्यासाठी संधी दिली होती. बरोबर. तर तो कार्यक्रम सुद्धा आमचा खूप जोरात झाला. आणि आता मागच्या याच वर्षी मार्च महिन्यात मराठी पाऊल पडते पुढे बरं. हा आम्ही एक मोठा संगीत महोत्सव आयोजित केला होता, अच्छा. ज्याच्यात गायन, वादन, नृत्य, अभिनय असे सगळे प्रकार होते. विविध कलागुणांचा आविष्कार होता. त्याच्यात 100 विद्यार्थ्यांचा सहभाग होता आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सर्व वयोगटाला संधी मिळाली आणि उत्कृष्ट कार्यक्रम सादर झाला. ग्रामीण भागातला रिस्पॉन्स तुम्हाला कसा वाटतो? म्हणजे कारण काय होतं, शहरी भागामध्ये बऱ्याच सोयीसुविधा उपलब्ध आहेत, बरेच क्लासेस आहेत, पण तुम्ही ग्रामीण भागामध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला तिथल्या मुलांमध्ये काय वाटतं? म्हणजे त्या मुलांमध्ये कितपत टॅलेंट आहे आणि ते तुमच्याकडे कसे येतात? म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांकडे टॅलेंट खूप असतं खरं, पण योग्य त्यांना दिशा दिली जात नाही आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव असतो. त्यामुळे ती मुलं त्यायोगे मागे राहतात. पण आमच्याकडनं कायम हाच प्रयत्न असतो की त्या मुलांना जास्तीत जास्त संधी मिळाव्या, वाव मिळावा आणि त्यांना शहरापर्यंत येता यावं, पोहोचता यावं या दृष्टीने आमचे प्रयत्न असतात. आणि मुलांकडनं, विद्यार्थ्यांकडनं आणि तिथल्या लोकांकडनं सुद्धा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. बरोबर आहे. रियालिटी शोजबद्दल, कार्यक्रमांबद्दल आपण बोलत होतो, तसं तुम्ही म्हणालात की आम्ही मुलांना तयार करतो अशा कार्यक्रमांसाठी. सध्या तर भरपूर वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या चॅनलवरती सुरू आहेत. तर तुम्हाला काय वाटतं अशा कार्यक्रमांबद्दल? हे कार्यक्रम म्हणजे या स्पर्धांमध्ये या मुलांनी उतरावं असं तुम्हाला वाटतं ग्रामीण भागातल्या? निश्चितच एका पॉझिटिव्ह गोष्टीमागे अनेक पॉझिटिव्ह गोष्टी येत असतात. त्याच्यामुळे निश्चितच मुलांनी कायम या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. तर भाग घेतल्यानंतर त्या दृष्टीने त्यांची तयारी केली जाते आणि नेमकेपणाने ती तयारी होत असते. मग विद्यार्थ्यांना संधी जर मिळाली नाही तर ते काहीच करू शकणार नाही. म्हणून नेहमी मुलांना अशा संधी मिळत राहाव्या, मुलांनी भाग घेत राहाव्या, हाच आमचा प्रयत्न असतो. बरोबर आहे. आणि नुसतं आम्ही संगीत विद्यालयातच ठराविक गोष्टी शिकवत नाही, तर मी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्वांगीण विकास आणि संस्कार शिबिर पण आम्ही घेत असतो. की त्याच्यासुद्धा आजकाल पालकांना वेळ नसतो. नोकरी करता पालक बाहेरगावी नोकरी करायला जातात किंवा काही काम असतात, त्यांना तर मुलांसाठी तेवढा वेळ देऊ शकत नाही. तर मुलं एकटीच असतात. मग अशा वेळेला गायन, वादन, नृत्य किंवा इतर काही हस्तकला, चित्रकला, योगासनं असे विविध विषय आम्ही मुलांना स्वतः शिकवत असतो. आणि त्यामुळे मुलांच्या मनावर आणि त्यांच्या भावी जीवनावर पण या गोष्टींचा खूप चांगला फायदा होत असतो, परिणाम होत असतो. बरोबर आहे. आता मग अजून ह्या व्यतिरिक्त काही उपक्रम आहेत तुमच्या संस्थेचे? आमच्या संस्थेचे उपक्रम म्हणजे आम्ही वेगवेगळ्या थीम्स घेऊन आतापर्यंत कार्यक्रम केलेले आहेत आणि वेगवेगळ्या संधी दिल्या आहेत. जसं आम्ही मागे गीत रामायणाचा पण आम्ही कार्यक्रम सादर केला होता. आणि आता अजून आमचं पुढे मानस तोच आहे की वेगवेगळ्या थीम्स घेऊन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कार्यक्रम म्हणजे उत्कृष्ट कलाकारी लोकांपुढे आणणे, उत्कृष्ट कलाकार लोकांपुढे आणणे आणि सादर करणे हे आमचं उद्दिष्ट आहे. तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलांना जे हे प्रशिक्षण देता संगीताचं, तर प्रत्येक वेळेला अशा ठिकाणी प्रत्येकाकडेच भरपूर पैसा असतो असं नाही, तर मग अशा वेळेला तुम्ही त्यांना कसं शिकवता? म्हणजे विद्यार्थी जेव्हा शिकायला येतात तेव्हा त्याची शिकायला येतानाची मनापासूनची इच्छा ही फार महत्त्वाची असते. आणि बऱ्याच वेळेला अशी परिस्थिती असते की आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी शिकू शकत नाही. पण अशा वेळेस आम्ही त्यांची कोणत्याही प्रकारे अडवणूक करत नाही, कारण की या कारणाकरता अडवणं म्हणजे माझ्या मनाला पटत नाही. अशा वेळेला आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत विनामूल्य शिकवलं आहे आणि यापुढे असंच ज्यांना खरोखरच आर्थिक अडचण आहे अशांना विनामूल्य शिकवत राहण्याचा आमचा मानस आहे. आम्ही कायमच अशा विद्यार्थ्यांना मदत करत राहू. खूपच छान. पण जसं आत्ता आपण म्हटलं की संगीत क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात, मुलांसाठी काहीतरी करताय, मोठ्यांसाठी म्हणजे वयाने 40च्या पुढचे आहेत त्यांच्यासाठी पण तुम्ही उपक्रम राबवताय. मग आता संगीत क्षेत्र हेच तुम्ही तुमचं करिअर पूर्णपणे ठरवलं आहे का तुम्हाला वेगळेही काही उपक्रम तुमच्या मनात कल्पना आहेत? नाही, संगीत क्षेत्र हेच माझं पूर्ण करिअर मी ठरवलेलं आहे आणि याच्यातच वेगवेगळे प्रयोग मला करून पाहायचे आहेत. त्या दृष्टीने माझे सध्या प्रयत्न चालू आहेत. दीपालीताई, तुम्ही आता स्वतः संगीत शिक्षिका आहात, तुम्ही ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहात, पण त्याचबरोबर तुम्ही स्वतःचे असे कुठे कार्यक्रम वगैरे करता का? हो, कोपरगाव, शिर्डी, औरंगाबाद, नगर, इंदोर अशा बऱ्याच ठिकाणी माझे कार्यक्रम झालेले आहेत. आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटी बघून लोकमत सखी अवॉर्ड नगरला मला देण्यात आला मागच्या वर्षी, की ग्रामीण भागात कमी कालावधीत सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. आणि याच कार्याची दखल घेऊन सेवाग्राम येथे महात्मा गांधीच्या आश्रमात नोबल इंडिया अवॉर्ड याच कारणाकरता देण्यात आला. आणि तसंच आता मागच्या वर्षी कल्याण येथल्या श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था या संस्थेने विशेष प्रशिक्षक पुरस्कार मला दिला. अच्छा. तर अशा रीतीने काम आमचं चालू आहे.
संगीत क्षेत्रामध्ये तर तुमचं करिअर आता पूर्णपणे सेट झालंय असं आपण म्हणूया आणि त्याच्यातच तुम्हाला पुढे करिअर करायचं आहे. पण तुम्ही कॉम्प्युटरचं जसं प्रशिक्षण घेतलं तसं अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रशिक्षित आहात असं कळलं तुमच्या बोलण्यातनं. त्याबद्दल पण आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. हो, मधल्या काळात जेव्हा माझा संगीत विषय बंद होता, लग्नानंतर ज्यावेळेस कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये मी आधी शिकवायला लागले, त्याच काळात मी खादी ग्रामोद्योगद्वारा जे उपक्रम असतात त्याच्या अंतर्गत लिक्विड सोप, फिनाईल वगैरे बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. तसंच नगरला जाऊन फूड प्रोसेसिंगचं मी प्रशिक्षण घेतलं की त्याच्यात डिहायड्रेशन करून पदार्थांच्या पावडरी केल्या जातात, जसं की कारलं, जांभूळ. तर या गोष्टींच्या औषधी उपयोग आहेत, डायबिटीस करता वगैरे उपयोगी येतात. हो, तर त्याचं मी प्रशिक्षण घेतलं आणि त्याचा सुद्धा मी व्यवसाय केला आहे. फिनाईलचा सुद्धा मी व्यवसाय केलेला आहे आणि माझी हीच इच्छा आहे की ज्या महिलांना, गरजू महिलांना याची आवश्यकता असेल तेव्हा वेळोवेळी त्यांना या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करत असतो आणि करत राहणार आहोत. निश्चितच खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला असं कधी वाटतं का की आपण एक संगीत शिक्षिका म्हणून आहोत पण त्याचबरोबर आपले स्वतःचे कार्यक्रम तुम्ही करता, नक्की कुठला मार्ग निवडावा असं कधी वाटतं का की माझंच गायन, पार्श्वगायन ह्या क्षेत्राकडे वळावं किंवा अशा काही रीतीने तुम्हाला मनात काही विचार आहेत? कसं असतं की ज्यावेळेस आपण एक शिक्षिका म्हणून असतो त्यावेळेला तुम्ही विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे जास्त करून, स्वतःचा विचार हा तिथे कमी असला पाहिजे आणि त्याच दृष्टीने आमचे प्रयत्न असतात की जास्तीत जास्त मुलं घडवणे हा आमचा उद्देश आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे, त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन देता आलं पाहिजे आणि हाच उद्देश ठेवून आमची वाटचाल सुरू आहे. तुमच्याकडनं असेच वेगवेगळे विद्यार्थी घडत राहू देत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते असेच यशस्वी होऊ देत, यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि इथे आल्याबद्दल धन्यवाद. साम मराठीने आम्हाला बोलून इथे संधी दिली त्याबद्दल साम मराठीचे पण आम्ही खूप आभारी आहोत. धन्यवाद. संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या दीपाली कुलकर्णी यांना तर आत्ता आपण भेटलो. तुमच्यामध्ये सुद्धा अशी एखादी तेजस्विनी नक्की दडलेली आहे, तिला इथपर्यंत आणायचं असेल तर आम्हाला पत्रांनी जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता तेजस्विनी, साम मराठी, सकाळ भवन, बेलापूर, नवी मुंबई 400614. पुन्हा भेटूया तेजस्विनीच्या पुढच्या भागामध्ये एका नवीन तेजस्विनीसह. नमस्कार.